आणि ही सेम साडी आहे ना तुम्ही अंकिता वालावलकर आहे ना कोकण हार्टेड गर्लनी पण घातलेली आहे। तुम्हाला इकडे ही हास्य जत्रामध्ये जेवढ्या पण सेलिब्रिटींना आहेत ना तुम्ही या साड्या घातलेल्या बघितल्या असेल त्याने। आता नाचका कुमाचं आपलं प्रमोशन बघतायत। अच्छा, सगळ्या सेलिब्रिटींनी आपलं नाचका कुमाला हे आपल्या प्रमोशनला ड्रेसेस या साड्या आणि याच्यामधला तुम्ही कोणता पण टी शर्ट घ्याल ना फक्त 400 रुपीजला तुम्हाला इकडे मिळणार आहेत। आणि हे बघा याच्यामधलं आहेत ना तुम्ही कोणता पण एखादा बॅच घ्याल ना फक्त 50 रुपीजला तुम्हाला मिळणार। अच्छा 25 कलर याच्यामध्ये अवेलेबल आहेत। फक्त पीस आहेत हे नेक पीस आहेत तुम्ही यांची प्राइस बघू शकता आहेत ना 400 रुपीजला आहे। तुम्हाला बघायला मिळणार आहेत फक्त 1200 रुपयाला। बघा ही आहे ना ही 1550 रुपयाला आहे। हँड ड्रॉइंग साडी आहे ही 1500 रुपयाला आहे। हा तांदूर जिरा पापड आहे, बटाटा उपवासाचे आहेत, नाचणी पापड आहेत, नाचणी। तर हॅलो गाईज आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। तर गाईज आज आपण आहे ना दादरला आलेलो आहे। दादरला आहे ना बीएमसी ग्राउंड आहे, छत्रपती शिवाजी महाराज पार्क आहे त्याच्या समोरच आहे ना बीएमसी ग्राउंडला आहे ना अस्तित्व आयोजित कोकण जत्रा चालू आहे। आणि तिथे बघू शकता बीएमसी ग्राउंड छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर आणि याची तारीख आहे 23 मे ते 26 मे 2024 आणि याची वेळ आहे सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत। तर इथे आपल्याला आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना कोकणातले किंवा असे स्टॉल बघायला मिळणार आहेत। तर आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया या एक्झिबिशन मध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतंय ते। आणि आतमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही इकडे बघू शकता ना स्थानिक उद्योजकांचे स्टॉल्स लागलेले आहेत, म्हणजे मुंबईमधले किंवा दादर मधले आहेत ना इथे स्थानिक लोकांचे स्टॉल आपल्याला बघायला मिळत आहेत। त्यानंतर इकडे तुम्ही एक ना ज्वेलरीचा स्टॉल बघू शकता। या स्टॉल वरती ना तुम्हाला खूप अशी वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी आयटम इकडे तुम्हाला बघायला मिळणार। आणि काही हे सगळे हँडमेड आहेत ना, सगळे ना फॅब्रिकचे बनवलेले हे सगळे ज्वेलरी पीस आहेत। हे नेक पीस आहेत तुम्ही यांची प्राइस बघू शकता आहेत ना 400 रुपीजला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये कलर तुम्ही हा बघू शकता हा पण 400 रुपीजला आहे। त्यानंतर ह्याच्यासोबत तुम्हाला इयरिंग्स पण मिळणार आहे ते फक्त 300 रुपीजला आहे। असं तुम्ही हे कपड्यामध्ये बनवलेले आहेत ना हा नथीचा असा नथची डिझाईन केलेला सेट आहे नेक पीसचा आणि त्यासोबत इयरिंग पण आहेत। हा 400 रुपीजला आहे। हा बघा त्याच्यामध्ये येलो कलर मध्ये पण आहे 350 रुपीजला। अशी खूप व्हरायटी आहे ना इकडे तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि खूप रिझनेबल प्राइस मध्ये यांच्याकडे ज्वेलरी आयटम तुम्हाला बघायला मिळतील। आपण एक तुम्ही बघू शकता 550 रुपीजला आहे फक्त। हे बघा 400 रुपीज। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हे ना पूर्णपणे असे फॅब्रिकचे बनवलेले आहेत ना ज्वेलरी आयटम तुम्हाला बघायला मिळतील आणि खूप व्हरायटी इकडे यांच्याकडे अवेलेबल आहे। आणि हे इयरिंग्स पण तुम्ही हे इयरिंग्स कितीला आहेत? हे इयरिंग्स 150 ला आहेत आणि हे 100 ला आहेत। हे बघा हे 100 रुपीजला आहेत आणि हे 150 रुपीजला आहेत। असं खूप सारं ज्वेलरीचं कलेक्शन तुम्हाला या स्टॉल वरती बघायला मिळेल। त्यानंतर आहे ना हा एक तुम्ही स्टॉल बघू शकता इकडे पण आहे ना तुम्हाला हे रागी चिवडा, त्याच्यानंतर आहे ना हा कोणता आहे बाजरीचा चिवडा आहे, त्यानंतर हा ज्वारीचा चिवडा असे आहेत ना तुम्हाला हे सगळे घरी बनवलेले आहेत ना मॅडम, हे पूर्ण होममेड आहेत। आणि हे तिन्ही चिवडे आहेत ना तुम्हाला रोस्टेड इकडे बघायला मिळणार। 200 ग्राम फक्त 90 रुपीजला आहे। यातला कोणता पण चिवडा घ्याल ना तुम्ही। अच्छा तिघांचा पॅक घेतला तुम्ही हे तिन्ही पण चिवडे घेतले तर फक्त 250 रुपीजला येणार आहे। आणि तसेच यांच्याकडे नाही तुम्ही चकलीचं पॅकेट पण बघू शकता। ही भाजणी चकली आहे 250 ग्रॅमचं पॅकेट आहे 100 रुपीजला। तसंच आहे ना ह्यांच्याकडे ना तुम्ही हे मखाणे पण बघू शकता। हा चीज चिली मखाण्याचा फ्लेवर आहे आणि हे ना 175 रुपीजला 100 ग्रामचं पॅकेट आहे। आणि असे तुम्हाला इकडे खूप फ्लेवर बघायला मिळणार आहेत। हे बघा हा पेरी पेरी आहे, त्यानंतर ब्लॅक पेपर आहे, त्याच्यानंतर हे तुम्ही लाडू पण बघू शकता। हा कुठला आहे? नाचणी। अच्छा नाचणीचा लाडू आहे, मुगाचा लाडू आहे, मेथीचा लाडू आहे आणि हा डिंक लाडू आहे, बेसन लाडू आहे। आणि याची प्राइस आहे ना तुम्ही बघू शकता 175 160 रुपीज 150 पूर्णपणे ना रिझनेबल प्राइस तुम्हाला इकडे बघायला मिळेल। आणि हे चिवड्यामध्ये ना तुम्हाला इकडे टेस्ट पण करून मिळेल, तुम्ही टेस्ट करून आहे ना हा चिवडा इकडनं परचेस करू शकता। त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता हा आहे ना कला सतिका असा सारीचा स्टॉल आहे आणि यांच्याकडे ना तुम्ही प्रिंटेड शर्ट्स मध्ये पण बघू शकता। बॉईज साठी पण आहेत ना इकडे त्यांनी शर्ट ठेवलेले आहेत। फक्त 550 रुपीजला एक शर्ट आहे आणि या शर्ट वरती तुम्ही प्रिंटेड शर्ट आहे ते पूर्ण बघू शकता। आणि खूप मस्त मस्त व्हरायटी आहे यांच्याकडे हाफ स्लीव शर्ट मध्ये। फक्त 550 रुपीज प्राइस आहे आणि खूप सारं कलेक्शन इकडे तुम्हाला बघायला मिळेल। तुम्हाला हा बघा हा ब्लॅक वाला एक मी इकडे काढून दाखवतो। बघा खूप मस्त शर्ट आहे हा हाफ स्लीव्ज मध्ये आणि आता उन्हाळ्यामध्ये ना पूर्ण असं लाईट फॅब्रिक इकडे तुम्हाला बघायला मिळेल फक्त 550 रुपीजला। त्याच्यानंतर आहे ना यांच्याकडे अच्छा तुम्ही या साड्या बघतायत ना या सगळ्या आहेत ना ह्यांनी स्वतः डिझाईन केलेल्या डिझायनर साड्या इकडे तुम्हाला बघायला मिळत आहेत। आणि तिथे यांची प्राइस स्टार्टिंग काय होते? अच्छा 1200 रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे की सगळ्यांची सेम प्राइस आहे? 1200 रुपये।
अच्छा, तुम्ही ह्याच्यातली साडी बघतायत ना, पूर्ण डिझायनर साड्या आहेत ना, ह्याच्यामधली कोणती पण घ्याल ना, फक्त 1200 रुपये या साडीची किंमत आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी युनिक डिझाईन तुम्हाला इकडे बघायला मिळेल. फ्लेमिंगो, त्यानंतर असं सगळे युनिक डिझाईन इकडे तुम्हाला बघायला मिळेल. आपण एक तुम्ही डिझाईन बघू शकता, खूप सुंदर सुंदर डिझाईनच्या साड्या इकडे तुम्हाला बघायला मिळणार आहेत फक्त 1200 रुपयाला. त्याच्यानंतर आहे ना, इकडे तुम्ही हा 4 नंबरचा स्टॉल आहे आणि यांच्याकडे ना तुम्हाला खूप युनिक अशा साड्या बघायला मिळतील. खूप सुंदर कलेक्शन यांच्याकडे तुम्हाला साड्यांचं बघायला मिळणार आहे. तुम्ही बघू शकता, ही बघा, ही पण एक व्हाईट कलर मध्ये साडी आहे, खूप सुंदर साडी आहे. हे कोणता साडी आहे मॅडम? प्युअर ताज साडी आहे, अच्छा, वेस्ट बेंगाल स्पेशलिटी कलकत्ता साडी इकडे तुम्हाला बघायला मिळते. अच्छा अच्छा, खूप सुंदर साडी इकडे तुम्हाला बघायला मिळते. अच्छा, त्याच्यामध्ये तुम्ही हे कलर पण तुम्ही बघू शकता, खूप सुंदर कलर्स आहेत या साडीमध्ये. हे बघा, खूप कलरची तुम्हाला इकडे व्हरायटी बघायला मिळणार आहे त्या साडीमध्ये. आणि यांची प्राइस काय मॅडम? 1550 रुपये फक्त आहे ना. 1550 रुपयाला तुम्हाला ही वेस्ट बंगालची साडी इकडे तुम्हाला बघायला मिळणार आहे. अच्छा, ही बघा, ही तुम्ही बघतायत ना, ही पूर्णपणे ना हँड पेंटेड केलेली साडी आहे. ड्रॉइंग आहे का हे? तेच पेंट केलेलं आहे ना हे पूर्ण. हा, हे पूर्ण आहे ना तुम्हाला इकडे हँड पेंट बघायला मिळेल या साडीवरती. आणि अशी खूप, अच्छा, ही केरला कॉटनची साडी आहे, तुम्ही बघू शकता. 1600 रुपये. आणि ह्या साडीची किंमत आहे ना फक्त 1600 रुपये आहे, विथ ब्लाउज पीस आहे त्या साडीमध्ये. खूप सुंदर साडी तुम्हाला इकडे बघायला मिळेल ही. आणि तसंच आहे ना, तुम्हाला इकडे ना हँड पेंट मध्ये ना तुम्हाला ब्लाउज पीस पण बघायला मिळणार आहेत. हे बघा, हा तुम्ही बघू शकता, याच्यावरती मस्त त्यांनी आहे ना असं हरणाचं हँड पेंट केलेलं आहे. त्यानंतर हा एक ब्लाउज पीस बघू शकता. अशी खूप सारी आहे ना हँड पेंट मध्ये आहे ना यांच्याकडे तुम्हाला व्हरायटी बघायला मिळणार आहे. आणि यांची प्राइस आहे ना 450 रुपीज पासून स्टार्टिंग होते. हे बघा, खूप सुंदर पेंटिंग केलेलं आहे या साडीवरती, तुम्ही बघू शकता. मस्त असं गोल्डन आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. ह्याची किंमत किती आणि मॅडम? 400 रुपीज. फक्त 400 रुपीज या ब्लाउज पीसची प्राइस आहे. अच्छा, ही बघा, ही आहे ना, ही 1550 रुपयाला आहे. साऊथ चंदेरी 700 रुपीजला आहे. हँड ड्रॉइंग साडी आहे, ही 1500 रुपयाला आहे. अच्छा, काश्मीरी कोटा कॉटन ही साडी तुम्ही बघता, ही पण खूप सुंदर साडी आहे. या साडीची प्राइस काय मॅडम? 1450 रुपये. अच्छा, काथा वर्क मध्ये पण तुम्हाला यांच्याकडे साड्या बघायला मिळतील 1650 रुपयाला. त्यानंतर ही वाली कोणती? आणि अच्छा, धनेखाली हँडवर्क आहे. हिची प्राइस 1600 ना. 1600 रुपये या साडीची पण किंमत आहे. 4 नंबरचा स्टॉल आहे आणि तुम्हाला इकडे खूप साड्यांचं कलेक्शन बघायला मिळेल. स्थानिक उद्योजकांचे स्टॉल आपण कव्हर केले. त्यानंतर आपण आतमध्ये आल्याच्या नंतर आहे ना, तुम्ही बघू शकता इकडे असं हे कोकणी जत्रा इकडे अशी चालू आहे. तर आपण आता इथून स्टॉल कव्हर करूया. त्यानंतर इकडे तुम्हाला आहे ना आपल्या सिंधू उद्योग असा स्टॉल आहे, 1 नंबर स्टॉल आहे. इकडे तुम्ही बघताय त्यांच्याकडे आहेत ना मालवण मधले सगळे पदार्थ तुम्हाला इकडे बघायला मिळतील. आणि कोकण हार्टेड गर्ल आहे ना, त्यांचा हा स्टॉल आहे. आणि इकडे तुम्ही बघतायत ना, हे बघा, यांच्याकडे सांडगी मिरची आहे 40 रुपीजला. त्याच्यानंतर ही लसणाची चटणी आहे 30 रुपीजला. अशा प्रकारे आहेत ना. हे बघा, कुळीत पीठ आहे. त्यानंतर हा मालवणी खाजा पण यांच्याकडे अवेलेबल आहे, फक्त 65 रुपीजला पॅकेट आहे मालवणी खाजाचं. त्यानंतर हे बघा, हे बघू शकता तुम्ही, आवळ्याचा मेवा आहे 25 रुपीजला. फणसाचा साठा 100 रुपीजला आहे. त्यानंतर हा आंब्याचा साठा आहे 100 रुपीजला. त्याच्यानंतर ही तुम्ही आवळ्याची कॅन्डी बघू शकता 50 रुपीजला. असे खूप सारे आहेत ना मालवणचे सगळे आहेत ना हँडमेड पदार्थ इकडे तुम्हाला बघायला मिळतील. हे बघा, हे नैसर्गिक मध आहे 359 रुपीजला 500 ग्राम आहे. त्यानंतर तुम्हाला इकडे लोणची पण सगळे बघायला मिळतील. हे बघू शकता तुम्ही, लिंबाचं लोणचं आहे, आंब्याचं लोणचं आहे, असे सगळे वेगवेगळे प्रकारचे लोणचं बघायला मिळतील. आणि हे संध्युजकचे हे बिस्किट पण संध्युजकचे आहेत ना. हे बघा, अच्छा, हा तुम्हाला आमरस पण इकडे बघायला मिळेल, मस्त पॅक केलेला आहे काचेच्या बॉटलमध्ये. 200 रुपीज याची किंमत आहे. त्यानंतर हे बिस्किट पण तुम्ही बघू शकता, हे बटर बिस्किट आहे 150 रुपीजला. त्याच्यानंतर हे बदाम बिस्किट आहे 150 रुपीजला. अशी बिस्किटामध्ये पण आहे ना खूप सारी व्हरायटी तुम्हाला इकडे बघायला मिळेल. त्यानंतर हे मोदकाचं पीठ पण यांच्याकडे अवेलेबल आहे. हे ना फक्त 60 रुपीजला आहे. 500 ग्राम आहे, अर्धा किलोचं पॅकेट आहे मोदकाच्या पिठाचं. त्यानंतर हे मालवणी वडे पीठ पण यांच्याकडे 65 रुपीजला आहे 500 ग्राम. त्याच्यानंतर हे ना गावठी पोहे आहेत, रेड पोहे, लाल कलरचे पोहे असतात. हे मालवणीमध्ये खूप लोकांना ह्यांची रिक्वायरमेंट असते. हे फक्त आहे ना
55 रुपीजला पॅकेट आहे अर्धा किलोचं. त्यानंतर इकडे तुम्ही बघतायत ना, या स्टॉलवरती आहे ना तुम्हाला इकडे ताजा खरवस मिळणार आहे. त्यानंतर आहे ना आपला होममेड खरवस असतो. अच्छा. 120 रुपये पाव आहे. हे बघा यांच्याकडे ना तुम्हाला होममेड खरवस मिळणार आहे. किती? 120 रुपये पाव किलो. अच्छा, 120 रुपये पाव किलोचा डब्बा मिळतो. अच्छा, 12 प्रकारचे पापड का आहे? पापड आहे. हा, तांदूर जिरा पापड आहे, बटाटा उपासाचे आहेत, नाचणी पापड आहेत, नाचणीच्या नळ्या आहेत, मक्का पापड आहेत, पोहा पापड आहे, पालक पापड आहेत, उडदाचे पापड आहेत, पाणीपुरीच्या पुऱ्या आहेत, साबुदाण्याचे फेणे आहेत, गहू कुरडई आहे, तांदळाची कुरडई आहे, मुगाची चकली आहे, शिरवळ आहेत आपल्या गावठी, गव्हाची बिस्किट आहेत आपल्याकडे. अच्छा, गव्हाची बिस्किट आहेत ना पूर्ण? 100 रुपये. अच्छा, एक 100 प्लेन आहे, हा रुपयाला रवा हे आणि packet खोबरं आहे आहे. का? मेथी लाडू डिंकल आपले होममेड असतात. टेस्टिंगला टेस्ट करा, आवडलं तर घ्या. हे पॅकेट कसं आहे डिंक लाडूचं? 750 रुपये किलो आहे आपल्याला. 750 रुपये किलो का? गावठी पोहे आहेत आणि खाजा आहे, शेंगदाण्याचे लाडू आणि हे आहे. पापडाचे पॅकेट 40 ला एक, 100 ला 3 कुठलंही घ्या. अच्छा, 40 रुपयाला एक आणि 100 रुपयाला 3 12 कोणते पण प्रकारचे. घ्या. तसंच आहे ना तुम्ही इकडे बघतात ना, यांच्याकडे लाल पोह्याचं पॅकेट किंवा मालवणी वडे पॅकेट पण यांच्याकडे अवेलेबल आहे. Homemade आहे. पूर्णपणे ना ऑर्गॅनिक आहे, पूर्णपणे होममेड आहे. हे पॅकेट कसं आणि? 70 रुपये अर्धा किलो. अच्छा, अर्धा किलो 70 आहे, रुपीजला पाव किलो. अर्धा किलो आहे. आणि हे पोह्याचं पॅकेट? अच्छा, 40 रुपयाला पोह्याचं. आणि हे कडवे वाल आहेत ना, हे पॅकेट कितीला आहे? 60 रुपयाला कडवेवालचं पाकिट आहे. त्यानंतर आहेत ना इथे तुम्ही हे मालवणी खाजा पण बघू शकता. अच्छा, प्युअर मालवणी खाजा तुम्हाला इकडे बघा 50 रुपयाला हे पॅकेट आहे. लाडू बिडू बघू शकता तुम्ही, लाडूचे पण पॅकेट यांच्याकडे अवेलेबल आहेत. आणि हे कोकम, अच्छा कोकम आगळ आहे का? हे कसं बॉटल आहे ही? 100 रुपयाला ही कोकम आगळची बॉटल इकडे तुम्हाला बघायला मिळेल. आणि ही मोठी बॉटल 1 लिटरची. आणि हे बघा, ही होममेड आहे ना, मुगाची चकली पण यांच्याकडे अवेलेबल आहे. अशा प्रकारे आहेत ना सगळे तुम्ही इकडे बघतायत ना. अच्छा, पूर्णपणे ना तुम्हाला इकडे टेस्ट करून मिळेल. तुम्ही टेस्ट करा आणि जर तुम्हाला आवडल्यावरती तुम्ही इकडनं परचेस करा. असे आहेत ना तुम्ही इकडे पूर्णपणे आहेत ना यांच्याकडे होममेड पदार्थ तुम्हाला इकडे बघायला मिळतील या स्टॉलवरती. त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता ना, हा माझी इरकली असा साड्यांचा स्टॉल आहे. आणि यांच्याकडे ना तुम्हाला खूप सुंदर सुंदर अशा आहेत ना साड्या बघायला मिळतात. खूप मस्त कलेक्शन आहे यांच्याकडे साड्यांचं. तुम्ही बघू शकता एकदम कलरफुल साड्या वगैरे यांच्याकडे अवेलेबल आहेत. आणि माझी इरकली आपली ब्रँड आहे. अच्छा. आपलं कलेक्शन सगळं युनिक कलेक्शन मिळेल. त्याशिवाय तुम्हाला खणाचे दुपट्टा, खणामध्ये दुपट्टाच तुम्हाला मिळतील. आणि मल कॉटन मध्ये, टिश्यू मध्ये भरपूर व्हरायटी आहे. अच्छा, मल कॉटन आणि टिश्यू मध्ये मल या कॉटन हे पूर्ण मल कॉटन आहे ना. खूप सुंदर डिझाईन इकडे तुम्हाला बघायला मिळतील या मल कॉटन मध्ये. टिश्यूच आहे. हे टिश्यू साडी आहेत ना पूर्ण या आणि टिश्यू ह्या साडीज सगळ्या पण आहेत ब्लॉक पूर्ण. प्रिंट वाले आहेत ना. अच्छा. तुम्ही आता नाचका कुमाचं आपलं प्रमोशन बघतायत. अच्छा. तर सगळ्या सेलिब्रिटींनी आपलं नाचका कुमाला हे आपल्या प्रमोशनला ड्रेसेस या साड्या टिश्यू घातलेल्या दाखवतो का? कुठलं वाला ओके. ते हे यांचं आपण केलं. हे बघा, जर तुम्ही नाचगा गुमा हा बघत असाल ना, त्याच्यामध्ये तुम्हाला ही साडी बघायला मिळाली असेल. खूप सुंदर साडी आहे ही. आणि हे कलेक्शन तुम्हाला पूर्ण आहे ना तिकडे त्या शो मध्ये बघायला मिळालं असेल. आणि इकडे आहे ना तुम्हाला 1250 रुपयापासून आहे ना 5000 पर्यंत साड्यांचं कलेक्शन बघायला मिळणार आहे. आणि ह्यांचं माझी इरकली असं इंस्टाग्रामला पेज पण आहे. आणि तुम्ही हे साड्या बघू शकता, खूप सुंदर यांच्याकडे साड्या अवेलेबल आहेत. अच्छा. अच्छा, हास्य जत्रामध्ये जेवढ्या पण सेलिब्रिटींना आहेत ना तुम्ही या साड्या घातलेल्या बघितल्या असेल, त्याने स्वतः त्यांना डिझाईन करतात. आणि तुम्ही बघू शकता इथे यांचा फोटो पण लावलेला आहे. आणि असे कॅटलॉग वरती पण तुम्हाला इकडे ना साड्या बघायला मिळतील. हे बघा, याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता इकडे मुक्ता बर्वेंनी पण यांचे कपडे घातलेले आहेत. त्यानंतर इकडे तुम्ही कोकण हार्टेड गर्ल बघू शकता. ही अंकिता वालावलकर पण यांच्या साड्या पूर्णपणे वेअर करते. खूप सुंदर सुंदर यांच्याकडे साड्या तुम्हाला इकडे या कॅटलॉग पीस पण तुम्हाला इकडे साड्या या मिळणार आहेत सगळ्या. त्यानंतर ही एक तुम्ही साडी बघू शकता, प्युअर मल कॉटन आहे. आणि ही सेम साडी आहे ना तुम्ही अंकिता वालावलकर आहे ना कोकण हार्टेड गर्लनी पण घातलेली आहे. तुम्हाला इकडे ही पण साडी इकडे तुम्हाला अवेलेबल होणार आहे, इकडे बघायला मिळणार आहे. फक्त आहे ना 1550 रुपये या साडीची किंमत आहे. आणि खूप सुंदर असं कलेक्शन तुम्हाला इकडे बघायला मिळेल. तुम्ही अजून यांचे कॅटलॉग मध्ये बघू शकता. हे बघा, हे पण आहे इकडे. ही साडी आहे, ही आहे. खूप सुंदर सुंदर यांच्या साड्या इकडे आहेत. त्यानंतर इथे ना तुम्ही बघू शकता दी ट्रेकर्स अड्डा असा स्टॉल आहे. आणि आत्ताच्या यंग जनरेशनला ना खूप असे युजफुल म्हणजे
आपल्या रोजच्या ह्याच्यातले आहेत ना, ट्रेकिंगला जाण्यासाठी किंवा आपण जे असे टी शर्ट शोधत असतो ते कुठे आपल्याला बघायला मिळत नाही ना, ते आपल्याला या स्टॉलवरती बघायला मिळणार आहेत. तुम्ही बघू शकता हे ट्रेकर, त्यानंतर हे सह्याद्री, त्यानंतर यांच्याकडे आहेत ना असे सगळे फ्रीज मॅग्नेट किंवा हे बॅच पण आहेत का, की मॅग्नेट्स आहेत फक्त? अच्छा, दोन्ही पण आहेत का? तुम्ही बघू शकता इकडे आहेत ना सगळ्या किल्ल्यांचे आहेत ना बॅच किंवा फ्रीज मॅग्नेट. हे बघा, हे तुम्ही बॅच पण तुम्ही टी शर्ट वरती वगैरे लावू शकता, दी ट्रेकर्स अड्डा. आणि हे फ्रीज मॅग्नेटसाठी पण यूज करू शकता. हे कितीला आहे दादा? एक 50 रुपीजला. कोणतं पण याच्यामधलं? हे बघा, याच्यामधलं आहेत ना तुम्ही कोणतं पण एखादं बॅच घ्याल नाही, फक्त 50 रुपीजला तुम्हाला मिळणार आहे. बघा, पूर्ण महाराजांचे किल्ल्यांचे आहेत ना यांनी बॅच बनवलेले आहेत. सिंहगड, लोहगड, त्यानंतर हरिश्चंद्रगड, असे खूप मस्त मस्त युनिक प्रोडक्ट त्यांच्याकडे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तसंच आहे ना, तुम्ही हे जे टी शर्ट बघतायत ना, हे बघा आता लडाखचा पण सीझन चालू आहे, तर तुम्हाला लडाखला जायचं असेल ना तर तुम्ही हे टी शर्ट वेअर करू शकता. आणि खूप मस्त मस्त अशा यांच्याकडे व्हरायटी बघायला मिळते. हे बघा, हा भटक्या टी शर्ट पण आहे. आणि ह्याच्यामधलं तुम्ही कोणता पण टी शर्ट घ्याल ना, फक्त 400 रुपीजला तुम्हाला इकडे मिळणार आहेत. आणि सगळ्या सायझेस यांच्याकडे अवेलेबल आहेत. मीडियम पासून अच्छा, एक्स्ट्रा स्मॉल पासून आहे ना डबल एक्सेल पर्यंत पूर्ण सायझेस तुम्हाला मिळणार आहेत. आणि तुम्हाला ना यांच्याकडे असे कॅटलॉग पण बघायला मिळतील सगळ्या प्रकारचे, कोणते कोणते यांच्याकडे टी शर्ट अवेलेबल आहेत. ते फक्त 400 रुपीजला यांच्याकडे टी शर्ट मिळणार आहेत. तसंच आहे ना, तुम्हाला इकडे ना ह्या स्टॉलला ना तुम्हाला महाराजांच्या अशा फ्रेम पण बघायला मिळतील. बघा, खूप सुंदर सुंदर या फ्रेम. ही मोठीवाली फ्रेम कितीला आहे आता? अच्छा, 1500 रुपीजला आहे. 800 रुपीज. या छोट्या आहेत त्या 800 रुपयाला आहेत. आणि ही जी तुम्ही बघताय ही 500 रुपीजला आहे. अच्छा, पूर्णपणे का? अच्छा अच्छा, सगळ्यात ना दादांच्या डिझाईन आहेत पूर्ण. हे त्यांनी डिझाईन केलेले आहेत. तुम्ही टी शर्ट बघताय किंवा बॅच बघितले किंवा या फोटो फ्रेम बघितल्या ना, सगळ्या दादांनी डिझाईन केलेल्या आहेत. त्यानंतर इकडे तुम्ही बघतायत ना, हा आहेत ना यांच्याकडे आहेत ना वेगवेगळे ब्लाउजेस, त्यानंतर हे असे बाटिक गाऊन, नाईट गाऊन इकडे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. ताई, काय काय आपल्याकडे? रेडीमेड ब्लाऊज. अच्छा, रेडीमेड ब्लाउजेस का? अच्छा, रेडीमेड ब्लाउजेस यांच्याकडे तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्ही नाईटी बघू शकता. हे बघा, पूर्ण बाटिकचं कलेक्शन आहे यांच्याकडे, बाटिक गाऊन मध्ये खूप सारं. अच्छा अच्छा, 300 रुपीजला आहेत. साईड पॉकेट असलेले आहेत ना गाऊन, तुम्हाला 300 रुपीजला मिळणार आहेत. आणि हे वाले हे पण 300 रुपीजला आहेत. अच्छा, 250 रुपीज पासून यांच्याकडे स्टार्टिंग प्राइस आहे नाईट गाऊन मध्ये. 300 रुपीजला बाटिक गाऊन वगैरे तुम्हाला इकडे बघायला मिळणार आहेत. अच्छा, प्युअर कॉटन मध्ये ना तुम्हाला 150 रुपीजला यांच्याकडे रेडीमेड ब्लाऊज बघायला मिळणार आहेत. आणि खूप वेगवेगळे कलर आणि वेगवेगळ्या डिझाईन तुम्हाला इकडे बघायला. अच्छा, हो हो हो, खूप सुंदर, खूप मस्त. आणि आपल्याला इकडे 150 रुपीजला पूर्ण हा ब्लाऊज रेडीमेड मिळणार आहे. आणि तसंच आहे ना, अच्छा, हा हा, त्याच्यापासून अच्छा, पूर्णपणे ना विविंग बघायला मिळेल. हो हो, खूप सुंदर. ओरिजिनल तुम्हाला. अच्छा, आणि यांची प्राइस काय आहे? अच्छा, हे 250 वाले जामदानी वर्क मध्ये. अच्छा, हँड पेंटेड मध्ये पण तुम्ही बघतात ना, याच्यामध्ये पण खूप सारं कलेक्शन यांच्याकडे तुम्हाला बघायला मिळेल. हा कितीला बोलले? 750 रुपीज या ब्लाऊजची प्राइस आहे. त्यानंतर बांधणी. अच्छा, बांधणी मध्ये लॉंग स्लीव्ह मध्ये हा 600 रुपीजला आहे. आणि हा पण खूप सुंदर आहे. हा कितीला आहे? अच्छा, ऑर्गेन्झा 300 रुपीजला. असं हा, अच्छा, हा डाय करून तुम्हाला तुम्ही कलर चेंज करू शकता. खूप सुंदर. आणि याची किंमत किती आहे? 700 रुपीज. अच्छा, लॉंग स्लीव्ह आहे त्याच्यात दिलेले. हा, नंतर वरती तो आहे तो इकतचा आहे. अच्छा, इकत मध्ये आहे का तो? आणि त्याच्यावर कलर ऑप्शनचे सेम आहे. अच्छा, हे त्याच्यामध्ये इकत मध्ये तुम्हाला कलर ऑप्शन बघायला मिळतील. खूप खूप व्हरायटी आहे तुम्हाला. अच्छा, इकत मध्ये तुम्ही. आणि ह्याची किंमत किती आहे की? 500 रुपीज. आणि तुम्ही कलेक्शन बघू शकता. खूप तुम्हाला जो पाहिजे तो कलर इकडे बघायला मिळणार आहे. अच्छा, 25 कलर ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. फक्त 250 रुपीजला यांची 200 का? फक्त 200 रुपीज याची प्राइस आहे. आणि असं तुम्ही बघू शकता खूप साऱ्या यांच्याकडे आहेत ना ब्लाउजेस. हा बघा, हा पण खूप सुंदर आहे. स्लीव्ज अटॅच आहेत. प्युअर कॉटन आहे का? हा कितीला आहे? आणि 550 रुपये. फक्त 550 रुपीज प्राइस आहे. आणि तसंच तुम्ही बघू शकता यांच्याकडे ना खूप सारं ब्लाउजेसचं आहे ना तुम्हाला कलेक्शन इकडे बघायला मिळेल. हँड पेंटेड मध्ये पण. त्यानंतर हे बघा, इकडे आहेत ना हे सगळे ब्रायडल मध्ये कलेक्शन आहे यांच्याकडे.
हे आपण जे बाहेरनं वर्क करून वगैरे घेतो ना, हे तुम्हाला इकडे रेडीमेड मध्ये ना 1200 रुपयाला. वा खूप सुंदर, 1200 रुपयाला फक्त तुम्हाला इकडे बघायला मिळणार आहे हा ब्लाऊज. खूप सुंदर ब्लाऊज आहे. तसंच आहे ना, तुम्ही खरेदी केल्याच्या नंतर आहे ना, इकडे तुम्ही बघू शकता हे सगळे ना फूड स्टॉल आहेत. बघू शकता इथे खाद्य संस्कृती, खानदेशी खाद्य संस्कृती वगैरे. त्यानंतर इकडे आहेत ना, हे बघू शकता इकडे आहेत ना, हे सगळे फूड स्टॉल तुम्हाला इकडे बघायला मिळणार आहेत. तर गाईस, तुम्ही बघितलं आपण अशा प्रकारे कोकण जत्रा आज पूर्ण एक्सप्लोअर केली. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.